कोकणामध्ये ह्या गायीचं रजिस्ट्रेशन आपलं कोकण कृषी विद्यापीठ आहे, त्याचं बर. पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाने केलेलं आहे. बर. आणि ह्या गायीची सुद्धा, आता ह्या गायीचं जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलं तर माझ्या इथं ह्या गायीने 4.5 लिटर हायेस्ट दूध दिलेलं आहे. बर. म्हणजे एवढी छोटी असून तिला चारा सुद्धा खूप कमी प्रमाणात लागतो. उंची किती आहे तिची? उंची ही 3.5-4 फुटापर्यंत ह्या बर. गायीची उंची उंची आहे. आहे. बर. परंतु बाकीच्या गायी बघितल्या तर 6 फूट 6 फूट वगैरे 5.5-6 फुटापर्यंत आहे. हम्म. आणि कोकणाच्या वातावरणामध्ये हीच गाय टिकू शकते असं माझं म्हणणं आहे. बर. जर तुम्हाला नॅचरल पद्धतीने जर गायीचं संगोपन करायचं असेल, तिथले जर पावसाची परिस्थिती पाहिली, ह्युमिडिटीची परिस्थिती पाहिली, किंवा जो डोंगर दरी जो भाग आहे त्यामध्ये उपलब्ध होणारा चारा आहे, ही नॅचरल पद्धतीने जे ग्रेजिंग वगैरे केलं जातं त्या पद्धतीमध्ये ही गायीचं तग धरू शकते. मग जर आपल्याला बाकीच्या तिथं काही लोक जर्सी, एचएफ किंवा साहिवाल सुद्धा पाळतात, परंतु त्या पद्धतीने तुम्हाला गोट्याची सोय करणे, त्या पद्धतीने त्यांची काळजी घेणं हे आपल्याला गरजेचं आहे. परंतु त्या वातावरणाची समरस होणारी फक्त ही कोकण कपिलाच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर येतात. ही ब्लॅक हिचा कलर आहे, त्यामध्ये ब्राऊन सुद्धा कलर आहे, किंवा पॅचेस ब्राऊन आणि व्हाईट सुद्धा पॅचेस आहेत. असे वेगवेगळे प्रकारचे कलर ह्या कोकण कपिलामध्ये आपल्याला पाहायला. किंमत किती असते तिची? काय हिची किंमत काय 30,000 40,000 पासून 50,000 पर्यंत आहे.